आणि मग अशी तुम्ही बोलता बोलता इंद्रमाळा बोललात, ती इंद्रमाळा काय असते? आता सर, इंद्रमाळा म्हणजे जगातली सगळ्यात मोठी ऊर्जा आहे. इंद्रमाळा म्हणजे 1 ते 24 मुखी रुद्राक्ष ज्याच्याकडे असतात, तो म्हणजे इंद्रमाळा. आणि इंद्रमाळेमध्ये कसं असतं, ज्याला जर ते सगळे जर मिळाले तर ती इंद्रमाळेची जी ऊर्जा आहे, तर त्या माणसाला ह्या जगातलं कुठलंही सुख न मिळणार नाही असं होतच नाही. इंद्रमाळेचं इतकं प्रचंड महत्त्व आहे की जो इंद्रमाळेमुळं तुम्ही जर गळ्यात घातली, 128 दिवस तुम्ही ती जर माळा घालायला सुरुवात केली, तर तुम्ही जे बोलणार तेच होणार, तुम्हाला जे पाहिजे तेच मिळणार. पण त्याच्यासाठी खूप खूप पथ्य पाळावं लागतं, खूप अध्यात्माच्या रिलेटेड राहावं लागतं. शिवाची आराधना रोज करावी लागते. तुम्हाला सगळे स्तोत्र, जे शिवाची जी भक्ती आहे, हे सगळं तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला त्याच्यात राहून, म्हणजे त्याचे सिद्ध माळा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सगळी आराधना करावी लागते. शिव कसं भोळा आहे ना, तुम्हाला लगेच प्रसन्न होतं. म्हणजे कुठलंही तुम्ही शिवाचं आराधना करा तर तुम्हाला इंद्रमाळेचं तप जप तुम्ही जे काय कराल ते तुम्हाला मिळतं.